नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, जात पडताळणी संदर्भात काही आपल्या दर्शकांच्या कॉमेंट्स आहेत, अडचणी आहेत, ते पाहूया। श्री माय लाईफ कॉमेंट्स करतायत, कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करायचे सर। हे बघा, श्री माय लाईफ कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही ज्या बार्टीच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल आयडी प्रोव्हाइड केलेला त्याच्यावरती पण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डाउनलोडची लिंक मिळेल त्या ईमेल आयडी वरती, किंवा तुम्ही ज्या लॉगिन तुम्ही बार्टीचा लॉगिन आयडी निर्माण केलेला त्याच्यामध्ये पण डाउनलोडची लिंक आहे, तिथनं तुम्ही ते डाउनलोड करू शकता। लेट्स चेंज कॉमेंट करतायत सर, 2022 जरी 22 ऑगस्ट 2007चा जियर असला तरी गोंदियाचे जात पडताळणी अधिकारी त्याला कवडीची किंमत देत नाही। वडील, काका, आजोबा यांची व्हॅलिडिटी असली तरी 1950 पूर्वीचे पुरावे मागतात। सन्माननीय सदस्यांनी काही वस्तुस्थिती सभागृहात समोर आणली आहे। ही केस खरी आहे की त्या समितीने 10 लाख रुपये मागितले, निगोशिएट करून 8 लाखात मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं, त्यांच्यावर कारवाई देखील झाली। एवढंच नाही तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत, यांना इलेक्शनच्या पिटिशनमध्ये जात पडताळणी करता 2 कोटी रुपये मागितले। त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा आगार चाललेला आहे आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे। त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण, याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल। वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल, सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकारांची चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेव्हलची जात पडताळणी समिती होते। मी देशभरात बघितलं, कुठल्याच राज्यात असं नाहीये। त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचे निर्णय फक्त महाराष्ट्राकरता आहेत का इतर राज्यांकरताही आहेत। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार हा करून ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल। मी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, मी स्वतः 4 केसेस ज्या बघितल्या आहेत। हायकोर्टाने 4 आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट 4 आठवड्यात द्या तरी देखील देत नाही, अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे। ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेव्हलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारसीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल। हे बघा, आताच नुकतेच आपले जे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण म्हणजे विधानसभेमध्ये याबाबत म्हणजे नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांनी म्हणजे यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्यांनी तर इतका गंभीर आरोप केला का म्हणजे जात पडताळणी समिती ही पैसे खाण्याचा आगार झालेला आहे। तर त्यासाठी त्यांनी म्हणजे जे जात पडताळणीची जी प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्या संदर्भात त्यांनी सांगितलंय। तर पाहूया आता पुढे काय म्हणजे होतोय। आणि जात पडताळणी ही फक्त आता आपल्या महाराष्ट्रामध्येच म्हणजे हा क्रायटेरिया आहे, दुसऱ्या राज्यामध्ये हा क्रायटेरिया नाहीये। तर म्हणजे विनाकारण म्हणजे हा होतोय। परंतु आता त्याच्यामध्ये काही बाबी म्हणजे अशा पण आहेत का अनेक जे आहेत जे म्हणजे त्या जातीचे नसताना, सवर्ण असताना ते या जातीचा म्हणजे फायदा घेत आहेत, ते पण एक योग्य आहे। तर त्याच्यासाठी काहीतरी एक दिशानिर्देश म्हणजे जेणेकरून बिगर मागासवर्गीयांना पण म्हणजे जातीचे दाखले किंवा कास्ट व्हॅलिडिटी मिळू नये, परंतु जे खरोखर त्या कास्टचे आहेत, त्या समाजाचे, त्या जमातीचे आहेत, तर त्यांना पण कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यास अडचण येऊ नये याच्यासाठी काही एक ठोस अशी दिशानिर्देश देणे म्हणजे गरजेचे। आता बघूया, आपले उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं, आता याच्यावरती काय मार्ग निघतो। मिशन सक्सेस कॉमेंट्स करताय सर, जात कशी सिद्ध करायची, त्यासाठी काय पुरावे जोडावे लागतात। हे बघा, त्याच्यासाठी जे आपल्या बार्टीच्या वेबसाईटवरती FAQचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये अनेक म्हणजे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। तर एकदा तुम्ही FAQ सेक्शन मध्ये जाऊन या, कोणकोणते डॉक्युमेंट्स, भरपूर डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, हे त्याच्यामध्ये सगळी लिस्ट दिलेली आहे, तर ते तुम्ही काढू शकतात। जनरली जे आहे ते गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल वापरतात। जर आपले आजोबा पणजोबा हे शिकलेले नसेल तर त्यावेळेस आपल्याला गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल हे सर्वसाधारणपणे सगळ्याच म्हणजे तहसीलमध्ये आढळते।
हिंदीवाला कॉमेंट्स करताय, सर माझ्या मुलाचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीसाठी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रकरण जमा केले. माझे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड आहे, परंतु अजूनही प्रकरण पेंडिंग दाखवत आहे. मी एकदा कार्यालयात पण जाऊन आलो, पण तेव्हा समितीचे सदस्य नव्हते. टेबलवाल्यांनी सांगितले की सदस्य आल्यावर. हे बघा हिंदीवाला, त्याच्यासाठी तुम्हाला समितीमध्ये जायची गरज नाहीये. आपल्या पार्टीच्या वेबसाईटवरती त्यांचे ईमेल आयडी आहे, त्यांना मेल करायचंय. मेल केल्यानंतर नक्कीच तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये ते तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. अल्ट्रा कॉमेंट्स करताय, सर मी एनटीबी कास्ट मध्ये येतो, मला काढता येईल का ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट? नाही येणार. हे बघा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे सवर्णीयासाठी, म्हणजे जे कोणत्याही ज्यांना आरक्षण म्हणजे कोणत्याही आरक्षण प्रवर्गामध्ये जे मोडत नाही तर त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही म्हणजे तुम्ही दोन गोष्टी एकदम ठेवू शकत नाही, ईडब्ल्यूएस पण आणि एनटीबी या दोघही गोष्टी एकाच वेळेस तुम्ही ठेवू शकत नाही. एल कॉमेंट्स करतायत, माझे आजोबा 1985 मध्ये गेले. माझा जन्म 92 मध्ये झाला आणि आई वडील व आजी 1995 मृत्यू पावले. आता आजोबा कुठे शिक्षण कुठे झाले हे काय माहीत होणार. आता मला सरकारी नोकरी लागली, मी काय करू जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी? महापुरामुळेच अनेक जणांकडे कागद असतात असं सुद्धा नाही. अनेक व्यक्ती आहेत, भटक्या जमाती आहे, विमुक्त जाती आहे, किंवा आपल्याकडे प्रत्येकाकडे बघितलं तर लँड होल्डिंग कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा लँड होल्डर भूमिहीन पण भरपूर लोक आहेत, मालमत्ता पण लोकांकडे नसतात. त्याच्यामुळे महसुली पुरावे किंवा शिक्षणाचं प्रमाण सुद्धा आधी पूर्वी कमी होतं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पुरावे नसतात. त्याच्यामुळे सर्वप्रथम नागरिकांनी एक काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याकडे कागदपत्रे नसताना आपण ज्या ठिकाणचं मूळ नागरिक आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या जातीचे प्रमाणपत्र काढावे. आणि याच्यामध्ये जात प्रमाणपत्र काढताना सुद्धा तलाठी कार्यालयाअंतर्गत जर कागदपत्र पुरेसे त्याने दिले नाही तर गृह चौकशी केली जातं. आणि गृह चौकशीमध्ये जे काही निर्णय म्हणजे माहिती मिळेल, तो ज्या गावचा नागरिक असेल त्या गावामध्ये आजही कोणी नाही कोणी त्याला ओळखतं, त्याच्या आजोबाला पंजोबाला ओळखणारे लोक भेटतात, त्या आधारे निर्णय होतो. म्हणजे कागदपत्र नसेल, पुरात पाहून गेलेले असेल किंवा त्यांच्याकडे कागदपत्रच नाही तर त्यांनी त्यांच्या गावाच्या तहसील कार्यालयात जर जातीचे प्रमाणपत्र काढले तर त्याची गृह चौकशी होऊन त्यावर निर्णय दिला जातो. त्यानंतर आमच्याकडे जे काही प्रस्ताव येतात ज्यांच्याकडे पुरावे नसेल त्याच्याकरता आमच्याकडे पण कार्यालयामध्ये दक्षता पथक कार्यरत आहे पोलीस विभागाअंतर्गत. त्याच्यामध्ये पोलीस उपअधीक्षक असतात, पोलीस निरीक्षक असतात, पोलीस कॉन्स्टेबल असतात आणि या सर्वांकडून तपासणी करून त्या प्रकरणावर निर्णय घेतले जातात. ते त्याच्या प्रत्यक्ष गावामध्ये जातो, त्याचं तिथे वास्तव्य होतं का, त्यांनी जे कागदपत्र दिले ते तिथले होते का, त्याच्याकडे कागदपत्र नसेल तर हा व्यक्ती तुमच्या गावामध्ये इथे राहत होता का, त्याची जात काय आहे, या सर्व बाबीची तपासणी करून त्याच्यावर निर्णय घेतला जातो. म्हणजे कागदपत्र नसेल तर जात वैधता प्रमाणपत्र दिलं जात नाही असं होत नाही, ते दिलं जातं. फक्त पडताळणी करून दिलं जातं, त्याला थोडा विलंब लागतो. इतर नियमित प्रक्रियेमध्ये जर कागदपत्र असेल तर ते तात्काळ होतं, हे तात्काळ होत नाही, पण याला वेळ लागतो थोडा, पण दिलं जातं. तर हे बघा, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समजा तुमच्याकडे पुरावे नसतील तर याचा अर्थ तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही असं होत नाही. अनेक GR मध्ये म्हणजे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय, जर कोणाकडे कास्ट म्हणजे जातीचे पुरावे नसेल तर त्यांची गृह चौकशी करून दक्षता पथक मार्फत चौकशी करून त्यांना कास्ट व्हॅलिडिटी देण्यात यावी. तर तुम्ही अर्ज करा आणि जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर मग त्यावेळेस तुमची जात पडताळणी समिती आहे, तुमची गृह चौकशी म्हणजेच त्याला आपण दक्षता पथक चौकशी म्हणून सांगतो, म्हणजे उल्लेख करतो, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी देण्यात येईल. शाहरुख मुल्ला कमेंट्स करता है, सर मेरा नाम सरनेम मुल्ला है, क्या मेरी ओबीसी कास्ट निकल सकती है क्या? ये देखो शाहरुख, ऐसा नहीं रहता है कि तुम्हारा सरनेम के ऊपर नहीं रहता है, ये डिपेंड्स करता है तुम्हारा कौन सी कम्युनिटी है, कौन सी कास्ट है. अभी जैसे मोमिन अंसारी ये जुला मतलब आते, अंसारी जनरली जुला में आते हैं, तो ऐसा तुम्हारा जुला का मतलब एक तो आपका जो खानदानी बिजनेस है वो खानदानी बिजनेस का अगर कोई प्रूफ है या तो किसी के ऊपर मतलब जुला लिखा है, ऐसे डॉक्यूमेंट्स रहेंगे तो तुम्हारी कास्ट उसके अनुरूप मिलेगी. अभी जैसे कसाब रहते हैं, खाटिक है, ये ऐसे मतलब जो कम्युनिटी है, जात है, उसके बारे में आपको पास में होना चाहिए. सरनेम के ऊपर से आपकी कास्ट जो है वो तय नहीं होती है. अमल कोलाटे कमेंट्स करता है, सर मैं अभी 3rd ईयर MBBS में हूँ पर कॉलेज कवरिंग सर्टिफिकेट नहीं दे रहा है, इसके जगह पर बोनाफाइड लगा सकते हैं क्या? अमल, अभी तीसरे साल में हो तो आपको नहीं, ऐसा नहीं करते आएगा. जब आप 1st ईयर के अंदर एडमिशन लिए तभी ये आपको अप्लाई करना था, अभी तुम्हारा 3 साल हो गया है तो अभी मुश्किल है. सचिन कमेंट्स करता है, सर मुस्लिम तडवी पठाण OBC मध्ये आहे का? हे बघा, मुस्लिम म्हणजे तडवी पठाण जे आहेत ते जनरली ST कॅटेगरीमध्ये येतात, परंतु त्याचे अनुरूप त्यांच्याकडे दाखले असले पाहिजे.
ऋतिक कॉमेंट्स करतायत, सर मी बीएडच्या दुसऱ्या वर्षात शिकले आहे, यानंतर मला BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायची आहे, त्यासाठी BSc नर्सिंग CETचा फॉर्म भरून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचे आहे, मला व्हॅलिडिटी मिळेल का? हे बघा, सध्या BSc नर्सिंगचा CETचा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही CETचा फॉर्म भरून आणि तो फॉर्म 15च्या ऐवजी तिथं तो BSc CETचा फॉर्म अपलोड करा, म्हणजे तुम्हाला ते अप्लाय करता येईल. अननोन कॉमेंट्स करताय, सर मी माझं शिक्षण सोडत आहे, घरची परिस्थिती तेवढी नाही की मी पुढील शिक्षण घेईन, कास्ट व्हॅलिडिटी तर निघत नाही, आजोबा शिकले नाही तर दुसरा पण नाही, जर असं असेल तर एवढे सांगायचे तेवढे आमचे वार्षिक उत्पन्न नाही. हे बघा, अननोन असं नाहीये, तुम्ही जर खरंच मागास समाजाचे असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. आता डॉक्युमेंट नाही म्हणून तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही असं होत नाही, तर त्याच्यासाठी जो पर्याय आहे तो म्हणजे ग्रह चौकशीचा, म्हणजे दक्षता पथक मार्फत चौकशी होऊन तुम्ही खरंच त्या मागास समाजाचे असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते. गरज नाहीये का तुमच्याकडे समजा काही डॉक्युमेंट नाहीये, परंतु दक्षता पथकची विनंती केली का तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटीचा जो सर्टिफिकेट आहे तो मिळू शकतो. ते लोक 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी या ठिकाणी आलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनावश्यकरित्या जुना रेकॉर्ड मागितला जातो आणि मग त्याच्यानंतर काही अर्थकारण झालं की मग ते सर्टिफिकेट रेकॉर्ड असो की नसो मिळतं. तर त्यामुळे याही संदर्भात आपण जी सूचना केली आहे त्या संदर्भातले काही सुधारित नियम करता येतील का हे देखील बघितलं जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल. शेख नईमुल्ला कमेंट्स करता है, 4 पुरावे देने के बाद भी अतिरिक्त पुरावे ऑफिस वाले मांग रहे हैं. देखो नईमुल्ला, ऐसा नहीं रहता है. अगर तुम्हारा मानक दिनांक, जैसे अगर ओबीसी है तो ओबीसी के लिए 1967 का प्रूफ चाहिए, तो आपको 1967 पूर्व के जो प्रूफ है वो आपको देना है. तो वो ऐसा नहीं कर सकते. अगर आपके पास 4 प्रूफ है तो देना चाहिए उनको. अगर ऐसा नहीं है तो फिर तुमको जो है उनको फॉर्म 11 के स्वरूप में एक एफिडेविट दो और उनको बताओ कि मेरे पास इतने, मेरा जो ग्राउंड है मेरी कास्ट के रिलेटेड, मैं ये ग्राउंड के ऊपर मैं मेरी जात साबित कर रहा हूँ और इसके अलावा मेरे पास और कोई प्रूफ नहीं है, तो आप दक्षता पथक मार्फत मेरी चौकसी करके मुझे कास्ट वैलिडिटी देने की कृपा करें. अश्विन कॉमेंट्स करता है, सर एसटी कॅटेगरी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बनवायचे आहे तर स्टेट कास्ट सर्टिफिकेट लागेल का? हे बघा, स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला ज्यावेळेस एसटी सेंट्रलचं जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बनवायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणजे जे आपले मूळ डॉक्युमेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त 2 म्हणजे कंपल्सरी डॉक्युमेंट ते पाहिजे. म्हणजे एक तर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट प्लस इन्कम सर्टिफिकेट. तर ह्या इन्कम आणि कास्टच्या रिलेटेड हे 2 डॉक्युमेंट तिथं मॅन्डेटरी आहेत, ते दिलं तर तुमचा जो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तो तुम्हाला मिळू शकतो. शेख कमेंट्स करता, सर मेरी कास्ट वैलिडिटी अप्लाई करने को 3 महीने हो गए बट अब तक मेरे कास्ट वैलिडिटी का स्टेटस प्रोसेस में बता रहा है. उनको ने एक लिस्ट लगाए मेरा नाम की और एक स्पेसिफिक डेट के साथ, तो इस मतलब क्या है? ये देखो शेख उमर, तुम्हारा अगर कास्ट, इसके लिए तुमको तुम्हारी जो समिति है उसमें जाना पड़ेगा. और बहुत बार ऐसा भी होता है कि आपके कास्ट वैलिडिटी हो जाती है लेकिन वेबसाइट के अंदर कुछ प्रॉब्लम होने की वजह से वो आपका पेंडिंग दिखाता है. बहुत से बार मतलब यानी वैलिड भी हो जाता है. तो आपको सही स्टेटस जो है एक बार आपकी समिति में जाइए तो आपको स्टेटस मालूम पड़ेगा. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.